नमस्कार, आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. आज चंद्रपूर येथे ओबीसी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये याकरिता या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजता गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असे मोर्चाचे आयोजन केले गेले आहे. घुगुस येथील 15 वर्षीय मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या करण्याची दुःखद घटना उघडकीस आली आहे. वेकोली रामनगर येथे राहणारी दिव्या रामलाल हरिदास ही आपल्या खोलीतून बाहेर आली नसल्याचे बघून कुटुंबियांनी बघितले असता तिने गळफास लावल्याचे दिसले. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध झाल्याने आता शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील 2 आमदार या शिक्षक भरतीचे श्रेय घेताना दिसत आहेत. एकीकडे आमदार सुधाकर अडबाले यांनी अधिवेशनात या संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याचवेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सुद्धा शिक्षक भरती संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. देशात ईव्हीएम मशीनमुळे केवळ एकाच पक्षाला लाभ मिळत असल्याची टीका करीत ईव्हीएम हटाव संघर्ष समितीतर्फे देसाईगंज येथे भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. ईव्हीएममुळे देशाची लोकशाही धोक्यात आली असून निवडणुकीत ईव्हीएम मशीन दिसल्यास त्या फोडून टाकण्याचा इशारा सुद्धा यावेळी दिला गेला. ओबीसी समाज संघटित व्हावा आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये याकरिता भद्रावती शहरात 6 फेब्रुवारीला जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यासोबतच चंद्रपूर येथे 7 फेब्रुवारीला आयोजित महामोर्चामध्ये भद्रावती येथून 5000 ओबीसी बांधव दाखल होणार आहेत. क्या आपको तंत्र मंत्र के नाम पर ठगा गया है? तो घबराए नहीं, आपके हर समस्या का समाधान है हमारे पास. क्योंकि बरसों की तपस्या और कड़ी मेहनत से हमारे गुरुजी ने विद्या प्राप्त की है. आपकी कोई भी परेशानी हो, जैसे परीक्षा में फेल होना, शादी की समस्या, व्यापार में असफलता, नौकरी की समस्या, प्रॉपर्टी की समस्या, पति पत्नी में अनबन, हमेशा स्वास्थ्य खराब होना, इसके अलावा कोई भी समस्या हो तो नीचे दिए गए नंबर पर तुरंत कॉल करें. आमदार किशोर जोरगेवार यांच्या श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव तर्फे कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. महिला विभागात दिल्ली महिला संघाने आमदार चषक पटकाविला तर पुरुष विभागात चंद्रपूर येथील विठ्ठल क्रीडा मंडळ विजयी ठरले. विजेत्यांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. संविधानाने मतदारांना दिलेल्या बहुमूल्य मतांचा योग्य वापर व्हावा तसेच लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका निष्पक्षपणे व पारदर्शकरित्या पार पडाव्या यासाठी ईव्हीएम मशीन बंद करण्यात यावी व सर्व निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरने घेण्यात यावी या मागणीसाठी वकिलांतर्फे सोमवारी चंद्रपुरात मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बहुसंख्य वकिलांची उपस्थिती होती. उसगाव येथील एसीसी अदानी सिमेंट कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्माण केलेल्या रस्त्यावर सिमेंटचे पोल गाडल्यामुळे उसगाव येथील नागरिकांचे येणे जाणे बंद झाले होते. त्या विरोधात नागरिकांनी आंदोलनाची भूमिका घेत रस्त्यावरील सिमेंट पोल काढून फेकले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करीत आंदोलन करताना शांत केले. भद्रावती शहरातील सर्व्हिस रोडवर सध्या मटण विक्रेते आणि चिकन विक्रेत्यांनी आपले दुकान थाटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र नगर परिषद आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत आहेत. वणी येथील रंगारीपुऱ्यातील रहिवासी मयूर बदकी हे रात्री लघुशंका करण्याकरिता उठले असता त्यांना 2 व्यक्ती त्यांच्या मोटरसायकलचे लॉक तोडताना दिसले. त्यांनी आरडाओरड करताच चोर पळू लागले. मात्र शेजाऱ्यांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून एका चोरास पकडले तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी झाला. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.